अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर सहज लिवयोदकी वया तुम्ही रक्षिरिया निज सत्य. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर गिळा म्हणी घरा राहती तरी द्यारमती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर नाम म्हणता मोक्ष नाही ऐसा उपदेश करतील काही बधीर भागी त्यांचे ठाई दुष्ट वचन वाक्य ते जयाचे राहिले मानसी तिची पावले तयासी चालपंता नितीसी भरतेसी वाचाळे नवविधीचा निषेध जेणे मुखे करती वाद जन्मालेही जे शुकर यादी संसारा काय सांग वेळोवेळा आठवा नाही त्या चंडाळा. नामासाठी बाळा क्षीर साजरी कोण दिले आपल्या नामासाठी लगे शंखासुरा पाठी फोडून या पोटी वेदचारी काढिले. जगी प्रसिद्ध आहे बोली नामे गडी कतारिली आणि केही उद्धरली पातकी महादोषी जे हे पवाडे गर्जती नाम प्रल्हादाच्या चित्ती जळता पुडता घाती राखे हाती विषाचे काय समजवायची कीर्ती तुका म्हणे नाम ख्याती नरका प्रति जाती निषेधिती ते एक जयाचे राहिले मानसी तिची पावले तयासे चाच पडता मेली पिसी भारत तैसे वाचाळे. त्याच्या क्रमाने आलेला 943 क्रमांकाचा अभंग आहे. आपला विचार चालू आहे महाराजांतून परमात्म्याच्या नामाचं महात्म्य व्यतिरिक्त मुखानं आपल्याला सांगतात असा विचार आपण या अभंगाच्या संदर्भात करतो. कारण विधिमुखानं महत्व सांगणं म्हणजे नामस्मरण करा त्याच्याने हे फळ तुम्हाला प्राप्त होईल असा जर विचार सांगितला तर ते विधिमुखानं केलेलं नाम महात्म्याचं प्रतिपादन असं आपल्याला म्हणता आलं असतं. पण नामस्मरण केल्याने मोक्ष नाही असं म्हणणारे जे काही लोक असतील त्यांचं ते दुष्ट वाक्य ऐकू नये. त्यांच्याजवळ गेल्याच्या नंतर माणसानं बहिऱ्यासारखी अवस्था धारण करावी असा विचार महाराज या ठिकाणी सांगतात. म्हणजे व्यतिरिक्त मुखानं नामाचं महात्म्य सांगणं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे असं आपल्याला विचार करता येतो. आता नाम महात्म्य व्यतिरिक्त मुखानं सांगण्याकरता तुकाराम महाराजांनी ज्या दुष्ट वचन म्हणून ज्या लोकांच्या मताचा अनुवाद इथं सुरुवातीला केला हे लोक काय सांगतात ज्यांचं बोलणं ऐकू नये त्यांचं वाक्य ऐकायचा प्रसंग आला तर आपण बाधिर्य धारण करावं बहिरेपणा धारण करावा असं तुकाराम महाराज यांच्याबद्दल बोलतात. त्या लोकांचं म्हणणं काय आहे महाराजांचं म्हणणं अगदी एका चौचरणी अशा या अभंगाच्या फक्त एका चतुर्थांशामध्ये तुकाराम महाराजांनी त्यांच्या मताचा अनुवाद करून टाकला. हे लोक काय म्हणतात नाम म्हणता मोक्ष नाही. आता नाम म्हणता म्हणजे नामस्मरण केल्याने मोक्ष प्राप्त होत नाही असं या लोकांना कसं म्हणता येतं याचा जर विचार केला काय सामान्य बुद्धीचे नास्तिक माणसं त्यांचा विचार करण्याचं कारण नाही. पण ज्यांना थोडासा शास्त्र संस्कार आहे अशी माणसं सुद्धा भगवंताच्या नामस्मरणाने मोक्ष प्राप्त होणं शक्य नाही असं जेव्हा बोलायला लागतात तेव्हा त्यांच्या मताचा थोडासा विचार केला पाहिजे. काय विचार आहे की असं कसं बोलू शकतात. नामान मोक्ष आहे असं सगळे संत सांगतात. पुराणाचं तेच म्हणणं आहे इतिहासाचं तेच म्हणणं आहे. वेदशास्त्रातल्या अनेक वचनाचा विचार जर आपण करायला लागलो तर नामस्मरणाने मोक्ष प्राप्त होतं असंच आपल्या समोर ती सगळी वेदशास्त्राची वचनं सांगतात. असं असताना या लोकांनी मात्र नामस्मरणाने मोक्ष नाही असं जे आपल्याला सांगितलंय ते कशाच्या आधाराने सांगितलं याचा विचार थोडासा आपण करतो आहोत. त्याचा विचार करत असताना आपल्या समोर एक मुद्दा असा आला की कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही हा अद्वैत वेदांताचा सिद्धांत आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलं कर्माने मोक्ष नाही. कर्माने मोक्ष नाही हे सिद्ध करण्याकरता म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी जे जे विचार आपल्या समोर ठेवलेले आहेत कारण मी थोडासा श्रुती वचनाचा विचार सांगत आचार्यांचा कर्माबद्दलचा काय विचार आहे हे आपल्या समोर थोडस मांडण्याचा प्रयत्न केला. कर्माच्या बद्दल आचार्यांच्या अंतःकरणामध्ये आकस नाही तिरस्कार नाही. पण असं जरी असलं तरी परंतु कर्माने मोक्ष प्राप्त होतो असं मात्र आचार्य स्वीकारायला तयार नाहीत. ही गोष्ट आपण काल पाहिली. कर्माविषयी किती आदर आचार्यांच्या अंतःकरणात आहे आपण पाहिलं. वेदशास्त्राच्या अंतःकरणामध्ये जर कर्माच्या विषयी आदर भावना असेल तर जगद्गुरु शंकराचार्यासारख्या
महात्मा त्या वेदशास्त्रांना आदरानं आस्थेनं सांगितलेल्या साधनाच्या संबंधानं अनादराची भावना धारण करेल असं मुळीच कदापि होणं शक्य नाही. मग असं असताना शंकराचार्यांनी कर्माने मोक्ष नाही असं जरी सांगितलं तरी कर्माच्या बद्दलची आपल्या अंतःकरणातली आस्था बुद्धी आदर बुद्धी आचार्यांनी अनेक ठिकाणी व्यक्त केलेले आपण काल त्याचा विचार करून आलो. कर्माणि चित्त शुद्धीर्थम हे आचार्यांचंच वचन आहे. चित्त शुद्धी करता निष्काम भावाने कर्माचं अनुष्ठान करा, त्यानं तुमच्या चित्ताची शुद्धी होईल आचार्यच बोलले. व्यवहारामध्ये कुमारिल भट्टाच्या सिद्धांताचं आचार्यांनी खंडन जरी केलेलं असलं तर व्यवहारात वागायचं कसं असं आचार्यांना विचारल्याच्या नंतर आचार्यांनी व्यवहारे भाट्टनया म्हणून कुमारिल भट्टाच्या मतानुसार वागा असंच आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. श्रुधे वेदो नित्यमधीयताम तदनितम कर्मस्वनुष्ठीयताम उपदेश पंचकामरे जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेल्या उपदेशाचं चिंतन जर आपण केलं तर नित्य नित्य रोज रोज तुम्ही वेदशास्त्राचा अभ्यास करा पहिली गोष्ट. आणि वेदशास्त्राचा अभ्यास करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सांगितलेलं जे कर्म आहे आपल्याला जे नित्य नियमानं करायला सांगितलेलं कर्म आहे त्याचं नित्य नियमानं तुम्ही अनुष्ठान करा हा आचार्यांनी केलेला उपदेश बघा. कर्माचं अनुष्ठान करा म्हणतात आचार्य. व्यवहारे भाट्टनय हा असा आपल्याला उपदेश जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेला पाहायला सापडतो. आणि कर्म आणि चित्त शुद्धीर्थम चित्तशुद्धी करता कर्माचा उपयोग आहे ही कर्माची फलश्रुती सुद्धा आचार्यांनी सांगितलेली आहे. काल आपण शिक्षावल्लीच्या संबंधात आचार्यांनी जे लिहिलेलं आहे शिक्षावल्लीमध्ये गुरुकुलातून विद्याभ्यास करून निघालेला जो साधक आहे त्याला गुरुच्या मुखातून कसं वागायचं इथून गेल्याच्या नंतर या संदर्भातला जो धर्माचा कर्माचा उपदेश आपल्याला पाहायला सापडतो त्या संबंधाने आचार्यांनी असं सांगितलं. प्राग ब्रह्मात्मत्व विज्ञानात नियमेन कर्तव्याने श्रौत स्मार्तादी कर्माणे. ब्रह्मज्ञान व्हायच्या अगोदरच्या अवस्थेमध्ये ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या माणसाने सुद्धा नियमाने निश्चयाने श्रौत स्मार्त वगैरे सगळीच्या सगळी कर्म करत राहिलं पाहिजे असा आचार्यांचा आग्रह त्या संदर्भाने असलेला आपण पाहिला. एवढं सगळं कर्माचं महत्व स्वीकारणारे आचार्य पण कर्माने मोक्ष नाही म्हणतात हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. कर्माने मोक्ष नाही. विवेक चूडामणीमध्ये जगद्गुरु शंकराचार्याने मनुष्याचा देह माणसाला जीवाला प्राप्त होणं दुर्लभ असे चिंतन केलेलं आहे. हा मनुष्याचा देह प्राप्त होणं दुर्लभ, त्याच्यामध्ये मुमुक्षुता सिद्ध होणं दुर्लभ, त्याच्यामध्ये महापुरुषाचा आश्रय घडणं दुर्लभ आणि महापुरुषाचा आश्रय घडल्याच्या नंतर तत्वज्ञानाचा विचार करून कृतार्थ होणारे अतिशय विरळा पुरुष पाहायला सापडतात असं चिंतन सांगताना असं सांगितलं आचार्याने पुढं की बाबा मनुष्य देह मिळाला आणि तो कर्मामध्ये मनुष्यानं जर घालवला तर त्याच्यामध्ये कल्याण होत नाही. माझा मुद्दा इथे आहे. आचार्याने असं सांगितलं कर्माने मनुष्याच्या जीवनाची कृतार्थता होत नाही. आचार्य म्हणतात ब्रह्मज्ञानाची प्राप्ती न होता माणसाने केलेली बाकी कोणतीही क्रियात्मक साधनं मग ती शारीरिक क्रिया असो वाचिक क्रिया असो की मानसिक क्रिया असो अशी क्रियात्मक जी साधनं आहे त्याच्याने मोक्ष प्राप्त होणे कदापि शक्य नाही. याच्याबद्दल विवेक चूडामणी बद्दल आचार्यांचं वचन सांगतो. वदंत शास्त्राणी यजंत देवान कुर्वंत कर्माणि भजंत देवताः आत्मैक्य बोधेन विना विमुक्ती न सिद्ध्यति ब्रह्मशतांतरेपि. आचार्याने वर्णन केलं की शेकडो ब्रह्मदेवाचं आयुष्य जाईपर्यंत आयुष्य एखाद्या जीवानं प्राप्त करून घेतलं. किती आयुष्य मिळवलंय? शेकडो ब्रह्मदेवाचं जे आयुष्य आहे हा शेकडो ब्रह्मदेव संपतील एवढं आयुष्य एकाच माणसाने मिळवलं आणि एवढं सगळं आयुष्य मिळवून तो मनुष्य काय करायला लागला? वदंत शास्त्राणी शास्त्राचा अभ्यास करायला लागला. यजंत देवान देवाचा यज्ञयागाच्या योगाने देवांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करायला लागला. कुर्वंत कर्माणि वेदशास्त्राने सांगितलेली कर्म सरासर काळ जीवनामध्ये अनुष्ठानामध्ये घ्यायला लागला. हा भजंत देवताः वेगळ्या वेगळ्या देवतांचं भजनही करायला लागला. हे काय काय केलं हो? त्यानं वेदशास्त्राचं अध्ययन केलं, वाचिक साधना केली, देवांचं यजन केलं, याच्यामध्ये त्याच्याकडून कायिक साधना घडली, कर्म केली, कायिक साधना घडली आणि भजंत देवता या ठिकाणी त्याच्याकडून देवाच्या भजनाच्या रूपाची मानसिक साधना घडली. काहीही घडो हे सगळं करत असताना शेकडो ब्रह्मदेवाचं आयुष्य जाईपर्यंत एकच आयुष्य एका माणसाने प्राप्त करून घेऊन एवढी सगळी साधना केली आणि एवढ्या सगळ्या साधनेत त्यानं आत्मैक्य विद्या जर सिद्ध करून घेतली नसेल तर त्याला मोक्ष प्राप्त होण्याची शक्यता नाही असं आचार्यांनी केलेले चिंतन बघा. आपल्याला विचार काय करायचा आहे? ब्रह्मज्ञानाच्या शिवाय मोक्ष नाही, कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही.
कायिक साधनं कितीही करा, वाचिक साधनं कितीही करा, मानसिक साधनं तुम्ही कितीही करत राहा, त्याच्यानं तुम्हाला मोक्ष प्राप्त होण्याची, क्रियात्मक साधनाने मोक्ष प्राप्त होण्याची शक्यता नाही, असा विचार जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलेला आहे. आणि त्याला श्रुतीचं प्रमाण देताना विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी असं सांगितलं की म्हणे बाबा, एक श्रुती मी तुमच्या समोर अशी ठेवतो की ही श्रुती तुम्हाला तर्काने कर्मानं मोक्ष प्राप्त होत नाही हे सिद्ध करून देण्याकरता उपयोगाची आहे. कोणती श्रुती आचार्यांनी ठेवली? अमृतत्वस्य नाशास्ति विद्येनं. आचार्यांनी ठेवलेलं श्रुती वाक्य आपल्याकरता, आपल्या समोर अभ्यासासाठी आचार्यांनी ठेवलेले श्रुती वाक्य आहे अमृतत्वस्य नाशास्ति विद्येनं. म्हणजे काय? वित्तानं, द्रव्यानं मनुष्याला अमृतत्व म्हणजे मोक्ष प्राप्त होण्याची आशा सुद्धा करता येत नाही. अमृतत्व प्राप्त करून घेण्याची आशा सुद्धा वित्तानं, द्रव्यानं करता येत नाही. हे आचार्यांनी सांगितलेलं चिंतन आहे बरं का. हे श्रुतिवाक्य आचार्यांनी आपल्या समोर ठेवलं. हे श्रुतिवाक्य कुठं आलंय? बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य ऋषी आणि त्यांची भार्या मैत्रेयी या दोघांच्या संवादामध्ये आलेलं हे श्रुतिवाक्य आहे. काय झालं? याज्ञवल्क्य ऋषीला 2 बायका, ऋषी होते, तत्वज्ञानाचा विचार करणारे होते, मोठे अधिकारी महात्मा होते, पण 2 लग्न झाले होते त्यांचे. एकीचं नाव होतं मैत्रेयी, दुसरीचं नाव होतं कात्यायनी. 2 बायका असलेला हा महात्मा, यांना वैराग्य झालं. वैराग्यानंतर या महात्मानं संन्यास घ्यायचा ठरवला. आता घर सोडायचंय, संन्यास घेऊन जायचंय, मग घरची काही व्यवस्था लावून गेलं. 2 बायका घरामध्ये, त्यांची काहीतरी व्यवस्था लावली पाहिजे की नाही. याज्ञवल्क्याने विचार केला यांच्यात भांडणं नको. आपण घरातून घराचा त्याग करून गेल्याच्या नंतर आपल्या 2 भार्यामध्ये भांडण नको, विवाद नको. याच्याकरता आपल्याकडे असलेली संपत्ती या 2 बायकाला विभागून देऊन टाकावी. ज्याच्या त्याच्या विभागाचा भोग घेते बायको घेत राहील, भांडणाचं काही कारण राहणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, एकदा निवांत अशी बसले, अनेक सगळं आटोपलेलं होतं आणि निवांत वेळेमध्ये संन्यासाचा विचार मनामध्ये आलेले हे याज्ञवल्क्य ऋषी ऐका, त्यांनी आपल्या बायकोला मैत्रीला हाका मारले. मैत्रीला सांगितलं, मैत्री इकडे ये बरं. जवळ गेली. मोठी बायको होती मैत्री. त्या मैत्रीनं त्यांना जवळ जाऊन नमस्कार केला. पतीला नमस्कार करून जवळ बसलेले आपल्या बायकोला याज्ञवल्क्य ऋषी म्हणायला लागले, म्हणे मैत्री काय, एक विचार बोलायला करता म्हणून मी तुला जवळ बोलावलेला आहे. काय विचार? तिला सांगितलं, तिला याज्ञवल्क्याने सांगितलं मला संन्यास घ्यायचा आहे. बरं, मग संन्यास घेऊन मी जाणार आहे. मी गेल्याच्या नंतर आपल्याकडे असलेल्या संपत्तीच्या निमित्तानं तुमच्या दोघा संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा विवाद होऊ नये याच्याकरता म्हणून मी संपत्ती तुम्हाला विभागून देणार आहे. याज्ञवल्क्याने सांगितलं बरोबर. मैत्री म्हणायला लागली, काय करणार महाराज? संपत्ती विभागून देणार. का विभागून देणार? मी संन्यास घेऊन जाणार आहे. मी संन्यास घेऊन गेल्याच्या नंतर या संपत्तीच्या करता तुमच्या दोघींमध्ये विवाद नको म्हणून मी ही संपत्ती विभागून देणार आहे. याज्ञवल्क्याने हा विचार सांगितल्याबरोबर मैत्रीनं सांगितलं की म्हणे महाराज, जी संपत्ती तुम्ही आम्हाला विभागून देणार आहात, ऐका, ही संपत्ती तुम्ही सोडून जाणार आहात की घेऊन जाणार आहात? काय करणार आहे तो याज्ञवल्क्य? झोपणार आहे का याज्ञवल्क्य? अजिबात नाही. याज्ञवल्क्य काय म्हणाले असतील? कल्पना करून उत्तर द्या की आपल्याला काय. याज्ञवल्क्याने सांगितलं की बाबा तुम्ही हे सोडून जाणार. जे संन्यासाला जायचंय, संन्यासाला मला संपत्ती घेऊन जाता येत नाही, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये नंतर संपत्ती करता विवाद होऊ नये याच्याकरता ही संपत्ती तुमच्यामध्ये विभागून द्यायचं ठरवलेलं आहे. मी संपत्ती विभागून देऊन जाणार आहे. मी संपत्ती नेणार. मग संपत्ती नेणार नाही ना? हो. याज्ञवल्क्याला ही मैत्री म्हणायला लागली, म्हणे महाराज तुम्ही जे मिळवण्याकरता या संपत्तीचा त्याग करून चाललेले आहात, या संपत्तीच्या पेक्षा ते मूल्याचं आहे म्हणूनच चाललात ना. या सगळ्या संपत्तीवर तुम्ही लाथ का मारणार? तर याच्यापेक्षा महत्वाचं तुम्हाला मिळवायला जायचं आहे म्हणून मग तुम्ही ही सगळी संपत्ती सोडणार आहात. बरोबर आहे ना? मी बोलतो ते, मी बोलते ते. याज्ञवल्क्याला मैत्रीने विचारल्या बरोबर. याज्ञवल्क्याने सांगितलं बरोबर आहे, मी सगळी संपत्ती सोडणार आणि सगळ्या संपत्तीचा त्याग करून जो जाणार आहे ते ब्रह्मप्राप्ती करता. हे परब्रह्म तत्व सगळ्यात महत्वाचं असल्यामुळं त्या ब्रह्मतत्वाच्या प्राप्ती करता म्हणून मला सगळं सोडायला सुद्धा काही वाटत नाही. आत्मार्थ पृथ्वी त्यजेत. शास्त्राने सांगितलं की आत्मतत्वाचा साक्षात्कार होणार असेल तर पृथ्वीचा सुद्धा त्याग करा. मी माझी सगळी संपत्ती सोडून त्या कारणानं चाल. याज्ञवल्क्याला मैत्रीनं सांगितलं म्हणे महाराज मग जे मिळवण्याकरता तुम्ही चालला ते जर या संपत्तीच्या पेक्षा महत्वाचं आहे तर मग ही कमी महत्वाची असलेली संपत्ती, दुःखाची असलेली संपत्ती घेऊन मी करू काय? या संपत्तीनं काय होणार आहे? तुम्ही मला संपत्ती विभागून दिली तरी या संपत्तीनं काय होणार? अमृतत्व मिळणार का?
मोक्ष मिळणार का? आपल्या कर्माने मोक्ष नाही हे सांगण्याकरता आचार्यांनी जे श्रुतिवाक्य आपल्या समोर ठेवले ते श्रुतिवाक्य कुठं आलं याच्याकरता म्हणून एवढा सगळा कथा संदर्भ मला आपल्या समोर व्यक्त करावा लागला बरं का. याज्ञवल्क्याला मैत्रेयीने विचारलं, म्हणे महाराज ही सगळी संपत्ती प्राप्त करून घेतली, मी ती भोगायला लागले, माझ्याकडे माझ्या विभागाची संपत्ती आल्याच्या नंतर त्या संपत्तीचा मी भोग घ्यायला लागले, तर त्याच्या योगानं मला अमृतत्व म्हणजे मोक्ष मिळेल का? याज्ञवल्क्याने उत्तर दिलं, अमृतत्वस्य तो नाशास्ति विद्येन. हे ते श्रुतिवाक्य आहे. वित्ताने संपत्तीने अमृतत्वाची अपेक्षाही करता येत नाही. आचार्यांनी हे श्रुतिवाक्य आपल्या समोर ठेवलेलं सांगितलं की हे श्रुतिवाक्य तुम्हाला असं सांगतं की कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही. कर्माने मोक्ष, आता इथं संपत्तीनं मोक्ष प्राप्त होत नाही असं सांगितलेलं असताना आचार्य कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही हे सिद्ध करण्याकरता हे संपत्तीनं मोक्ष प्राप्त होत नाही हे सांगणारं वाक्य आपल्या समोर कसं ठेवतात असं कोणी जर विचारलं तर आपल्याकडे असलेली संपत्ती, ऐका, आपल्याला सुख देण्याकरता नुसती संपत्ती उपयोगी पडत नाही, त्या संपत्तीनं केलेलं कर्म जे असतं ते आपल्या सुखाला हेतू ठरत असतं. म्हणजे संपत्ती म्हणजे नुसती संपत्ती नसून संपत्तीनं उपलक्षित होणारं कर्म तेच या संपत्ती शब्दातून आपल्याला घ्यावं लागतं. आणि या संपत्तीनं उपलक्षित होणाऱ्या कर्माच्या योगाने काही मोक्ष प्राप्त होत नाही असं जर श्रुतीनं स्पष्ट सांगितलं असेल, याज्ञवल्क्याने मैत्रेयीला तसं जर स्पष्ट सांगितलं असेल, तर मग या कर्माने मोक्ष प्राप्त होतो असं आपल्याला म्हणता येतं का? कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही असंच आचार्याने आपल्याला सिद्ध करून दिलेलं आहे बरं का. अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. भागवतातला एक विचार आपल्या समोर व्यक्त करतो. श्रीमद भागवतामध्ये पहिल्या स्कंदात अगदी दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीला चाललेला विचार आहे. माणसाच्या हातामध्ये जे जे आले ते त्यानं कसं वापरावं त्याचा फार चांगला विचार असं आहे. स्वतःच्या मुखातून असा व्यक्त केलेला आपल्याला पाहायला सापडतो. काय काय आले आपल्या हातामध्ये? ऐका, आपल्या हातामध्ये धर्म आला बरोबर, आपल्या हातामध्ये अर्थ आला बरोबर, आपल्या हातामध्ये काम आला बरोबर, आपल्या हातामध्ये जीवन आलं बरोबर. हे कसं वापरायचं आहे, याच्याने काय काय साधू शकतं, आपाततः याच्याने काय साधणं शक्य आहे आणि महत्वाचं काय साधायचं आहे, दोन्ही फलाचा विचार. सुरुवातीला आपल्याला गौण फलाचा विचार हे शास्त्रानं सांगितलाय, तिथं भागवतानं सांगितलाय. हे गौण फल सोडून द्या, याच्यामध्ये गुंतू नका. या तत्वाने हे मिळेल पण याच्यामध्ये गुंतू नका. या तत्वाने जे महत्वाचं साधायचंय ते मिळवत चला असा विचार तिथं भागवतामध्ये सांगितलेला पाहायला मिळतो बरं का. त्याच्यात पहिलं आपल्या हातामध्ये आलेलं काय तत्व सांगितलं? धर्म. या धर्माने काय साधतं, धर्माने काय साधतं यासानी वर्णन हे सुताने वर्णन करत असताना असं सांगितलंय, धर्मस्य ह्यापवर्गस्य नार्थोर्थायोपकल्पते. व्यास महर्षी म्हणजे सूतच तिथं बोलायला लागले, त्यासाठी ते ग्रथन केलं. सूताने असं सांगितलं की बाबा धर्माने दोन गोष्टी साधतात, एक अर्थ आणि दुसरा मोक्ष. अर्थ मिळवण्याकरता सुद्धा धर्माचा उपयोग आहे. धर्माने अर्थ मिळतो, कारण त्या चाणक्याने जे अर्थसूत्र लिहिली आहेत, आपल्याकडं धर्मशास्त्राची सूत्र जैमिनीने लिहिली, अर्थशास्त्राची सूत्र चाणक्यानं लिहिली, कामशास्त्राची सूत्र वात्स्यायनानं लिहिली आणि मोक्षशास्त्राची सूत्र व्यास महर्षीने लिहिली. भक्तिशास्त्राची सूत्र लिहिणारे शांडिल्य नारदासारखे आचार्य आपल्याला पाहायला सापडतात. या सगळ्या लोकांनी धर्म अर्थ काम मोक्षाचं सूत्रात्मक ग्रथन करून या सगळ्याचं शास्त्र निर्माण करून ठेवलेले. जाऊ द्या, माझ्या समोर विचार काय आहे? अर्थशास्त्राची सूत्र लिहिणारे चाणक्य त्याने असं वर्णन केलं की माणसाच्या सुखासाठी, सांसारिक सुखासाठी त्याला अर्थ लागतो आणि अर्थाकरता काय लागतं? अर्थ कशाला मिळतो? सुखस्य. त्याने असं वर्णन केलंय, माणसाला सुख मिळवून देणारा धर्म आहे आणि तो धर्म साधायचा असेल तर त्याच्याकरता मनुष्याला अर्थ लागतो. सुखस्य मूलम धर्मः पहिलं सूत्र त्यांचं, आणि धर्मस्य मूलम अर्थः हे दुसरं सूत्र त्यांनी लिहिलेलं आहे. सुखाचं मूळ कोण? धर्म. सुख कशाला मिळायचं? धर्मानं. धर्माचरण केल्याच्या शिवाय मनुष्याला सुख मिळत नाही. ज्ञानोबराचं एक वचन काल आपण पाहून आलो, दीपा सर्वे हरपला प्रकाश जाय, स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा धारा मोडला, जैसा दीपा सर्वे हरपला प्रकाश जाय. दिवा गेला की जसा प्रकाश जावा, त्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनातून धर्माची वजाबाकी झाली तर मनुष्याच्या जीवनामध्ये सुख राहत नाही असं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. म्हणजे सुखाचं मूळ अर्थशास्त्रामध्ये चाणक्याने सांगितलं, सुखाचं मूळ कोण?
धर्म आणि धर्माचं मूळ कोण? धर्म साधायचा कशाच्या योगानं? अर्थानं. म्हणजे धर्मानं अर्थ साधे, अर्थानं धर्म साधतो असं एकीकडे सांगितलंय आणि धर्माने अर्थ प्राप्त होतो असं एकीकडे सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. या ठिकाणी व्यासमहर्षी आपल्याला काय सांगायला लागले भागवतामध्ये? धर्माने आपल्याला अर्थ हे मिळणार आहे. ऐका, माणसाने धर्मानुष्ठान केलं, पैसा मिळेल, अर्थ मिळेल, स्वर्ग मिळेल, सत्यलोक मिळेल, हे सगळे अर्थ म्हणून गणा. या सगळ्याची प्राप्ती तुम्हाला धर्मानं होण्याची शक्यता आहे. झोपू नका. धर्माने आपल्याला सगळा अर्थ प्राप्त होण्याची शक्यता आहे, पण धर्माने अर्थ मिळतो म्हणून अर्थ प्राप्ती करता धर्म वापरायचा का धर्माने दुसरं फळ सांगितले, धर्माने मोक्ष मिळतो त्या मोक्षाकरता धर्म वापरायचा? कुठं अडकायचं? कुठं? धर्माने पैसा मिळतो, बरोबर. धर्माने मोक्ष मिळतो, बरोबर. मग धर्माने पैसा आणि मोक्ष दोन्ही जर मिळत असेल तर धर्म वापरायचा कशा करता? पैसा करता की मोक्षा करता? बोला, म्हणजे मला तुमचं मत काय हे कळालं की मग पुढे बोलायला बरं पडतं मला. कशा करता? पैसा करता धर्म वापरू द्या ना. मोक्षा करता म्हणजे मोक्ष हे परम प्रयोजन आहे आणि धर्माचं अर्थ हे गौण प्रयोजन आहे, अवांतर प्रयोजन आहे. त्याच्यामध्ये रमायचं कारण नाही. धर्म करायचा, धर्माच्या योगाने अर्थ मिळवत बसायचा, अर्थ नाही. धर्माने मोक्ष मिळवायचा. धर्मस्य ही अपवर्ग्यस्य. स्वतः महर्षी बोलायला लागले की बाबा धर्म हा अपवर्गीय आहे, म्हणजे अपवर्ग मोक्ष देणार आहे. मग त्याच्याने आपल्याला नार्थोपकल्पते, अर्थामध्ये मनुष्याला गुंतू नये. ऐका, धर्म मिळाला, हातात धर्म लागला, त्यांनी अर्थ साधणं शक्य, पण तो साधू नका. मोक्ष साधणं शक्य, तिथपर्यंत जा. आता अर्थाचं काय करायचं? अर्थाने दोन फळ मिळतात. धर्माने जशी दोन फळ आपल्याला मिळाली, एक गौण फळ आणि एक महत्वाचं फळ, त्याप्रमाणे आपल्या हातामध्ये अर्थ लागल्याच्या नंतर या अर्थानं सुद्धा दोन फळ आपल्याला साधणं शक्य आहे. काय? नार्थस्य धर्मैकान्तस्य कामलाभाय स्मृतः. सुताने असं वर्णन केलं, आपल्या हातात अर्थ लागला की माणसाला या अर्थाच्या योगानं अनेक भोग संपादन करून काम सेवन करता येईल. काम मिळेल, काम साधेल. ऐका, अनेक भोग त्याला भोगता येतील. अर्थ असला जवळ की अर्थाच्या योगानं आपल्याला अनेक पद्धतीचे विषय सेवन करणं सोपं जाईल. हे एक फळ सांगितलं. आणि जवळ अर्थ असला की या अर्थाच्या योगानं मनुष्याला धर्मही करता येईल. पैसा जवळ आहे, त्याच्याने भोगही भोगता येतील. पैसा जवळ आहे, अशा माणसाला काहीतरी दान धर्म वगैरे धर्मही करता येणं शक्य आहे की नाही? मग आता या अर्थाचा विचार करत असताना अर्थानं दोन गोष्टी साधायला लागल्या. काय काय? अर्थाने कामही साधू लागला, अर्थाने आपल्याला धर्मही साधू लागला. काय साधावं, कुठं गुंतावं, कुठं गुंतू नये याचा विचार सांगा बरं. अर्थाने आपल्याला काम साधणार आहे त्याच्यात समाधान मानायचं का अर्थाने आपल्याला धर्म साधणार आहे तो साधन कृतार्थ व्हायचं? काय करायचं सांगा. धर्म साधावा. अर्थाने कामाच्या मध्ये गुंता माणसाने अर्थाच्या योगाने धर्म साधावा. आता तिसरं आपल्या हातामध्ये लागलेलं तत्व सुतांनी सांगितलं. आपल्या हातात काम लागलाय, आपल्या हातात धर्म लागला होता, त्याची दोन फलं, एकात गुंतू नका, एकापर्यंत पोहोचा. आपल्या हातात अर्थ लागला होता, त्याची दोन फलं, एकात गुंतू नका, एकापर्यंत पोहोचा. आपल्या हातामध्ये जो काम लागलाय, ऐका, या कामाला सुद्धा दोन प्रकारची फलं आहेत. काय काय? कामस्य नेंद्रिय प्रीतीही लाभो जीवेत यावता. सुतांनी असं वर्णन केलं, त्या काम सेवनानं म्हणजे भोग भोगण्याने माणसाला दोन गोष्टी साधतील. काय? आपल्या इंद्रियाला तृप्त करणं हेही साधेल आणि आपल्या परमार्थाकरता आपल्याला जिवंत राहणं हेही साधेल. काय साधायचं बोला. कामाच्या योगाने काय करावं? इंद्रियाला तृप्त करण्यामध्ये मनुष्याने आयुष्य व्यर्थ घालवावं. एका कामाने म्हणजे काहीतरी शरीराच्या रक्षणाकरता आवश्यक असलेले भोग भोगून देहाचं रक्षण करावं. कुठे गुंतायचं सांगा. देह पाहिजे, देह टिकला पाहिजे. कथेची सामग्री देह अवसानवरी नको जाऊ देव भंगा, गात्रे माझी पांडुरंग आहे की नाही? कथा करायची आहे, परमार्थ करायचा तर देह टिकला पाहिजे ना बाबा. परमार्थाकरता देह पाहिजे. परमात्म्याच्या भजन रंगामध्ये तल्लीन होऊन नाचायचंय, शरीरामध्ये ताकद पाहिजे. म्हणून इंद्रियाचा भंग देवा होऊ देऊ नका, आमची इंद्रिय भंगाला जाऊ देऊ नका.
आमच्या शरीरामध्ये देवा अवसान कायमच टिकवा. हे जे तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे देवाला प्रार्थना करतात याचा अर्थ काय हो? शरीराच्या रक्षणाकरता जेवढं अन्न म्हणजे एवढे विषय भोगायला पाहिजे. काय आहे? काम काम म्हणल्याच्या नंतर विकाररूप तुच्छ कामाचं चिंतन डोळ्यासमोर येऊ देऊ नका. काम शब्दाचा अर्थ काय? आपल्याला एखाद्या पदार्थाच्या सेवनाची इच्छा झाली, काम झाला बरं का. मला एक नेसायला धोतर पाहिजे वाटलं, काम आहे. मला अंगावर पांघरायला उतरण्याची अपेक्षा झाली, उघड्याने प्रवचनाला बसावं वाटत नाही, काम आहे. मला भूक लागली, पोटामध्ये काहीतरी अन्न घातलं पाहिजे, अरे चांगलं चाललं नाही, नुसता पाहून या झाडे ओरबाड निपाला असं जरी करायचं झालं तरी झाडं पाहून पाला ओरबाडून घेऊन तो पोटामध्ये ढकलण्याची माणसाला निर्माण झालेली जी इच्छा आहे तिला सुद्धा शास्त्राने काम म्हणलं. इदम मेस्या इति इच्छा कामशक्तीचा. मला हे पाहिजे, मला हे पाहिजे अशी माणसाच्या अंतःकरणाला निर्माण होणारी जी इच्छा आहे तिला शास्त्राने काम म्हणले. काम म्हणजे इच्छा, काहीतरी सेवन करण्याची इच्छा. शरीराच्या रक्षणाकरता निर्वाह करता माणसाने अन्नाचं सेवन केलं तरी कामभोगच झाला. लज्जा रक्षणापुरतं वस्त्र मनुष्य वापरायला लागला तरी तो सुद्धा कामभोग झाला. मग सांगा, ज्या कामाच्या योगानं, विकाररूप कामाच्या सेवनाच्या योगानं इंद्रियाला तृप्त करणं ही शक्य आहे आणि याच कामाच्या योगानं जीवन धारण करणं ही शक्य आहे. काय करायचं बोला कामाने? कामाने इंद्रियाला तृप्त करण्याच्या भानगडीत पडायचं का कामाने आपलं जीवन धारण करून परमार्थासाठी या शरीराचा विनियोग करायचा? ज्याचं त्याने ठरवावं. सुतांनी असं सांगितलं की बाबा गौण फलात अडकू नका. कामस्य नेंद्रिय प्रीती, इंद्रियाला तृप्त करण्याकरता काम वापरू नका. कशा करता काम वापरायचं? तिथं सुतांनी असं सांगितलं, लाभो जीवेत यावता. जेवढा काम सेवन करण्याच्या योगानं जीवन धारण करता येईल, जिवंत राहता येईल, एवढा काम तुम्ही भोगा. म्हणजे कामाने जीवन धारण हे फल माणसाने मिळवलं पाहिजे. मला सांगायचं काय आहे? धर्म वापरायचा मोक्षासाठी, अर्थ वापरायचा धर्मासाठी, काम वापरायचा जीवनासाठी, जिवंत राहण्यासाठी. आणि जीवन जे हातात आलंय आपल्या, हे जीवन कसं वापरायचं? व्यासमहर्षींनी सुतांनी त्या संबंधात सांगितलेला जो विचार आहे आपल्या प्रस्तुत चिंतनामध्ये त्याचा उपयोग आहे म्हणून हा एवढा सगळा विस्तार मी बोललो बरं का. आपलं चिंतन काय चालू आहे? माणसाला मोक्ष जो प्राप्त व्हायचा तो कर्माने प्राप्त होत नाही, तो तत्वज्ञानाने प्राप्त होतो. हा मुद्दा आहे आपला. मुख्य विचाराचा मुद्दा काय? कर्माने मोक्ष नाही, तत्वज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. हा जर मुद्दा आहे तर माणसाच्या हातात लागलेल्या जीवनाने माणसाला दोन गोष्टी करता येतात. काय काय करता येतं? सुतांनी वर्णन केलं, जीवस्य तत्व जिज्ञासा नार्थयश्चेह कर्मभिः. सुत महर्षी बोलायला लागले, जिवंत राहिला की त्या माणसाला दोन गोष्टी करता येतील. काय करता येईल? त्याला वेदशास्त्रानं सांगितलेली अनेक कर्म, त्या कर्माचं अनुष्ठानही करता येईल आणि त्याला वेदशास्त्रानं सांगितलेलं जे उपनिषद भागातलं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञानही संपादन करता येईल. ऐका, जिवंत राहिला की कर्मही करू शकतो. ऐका, जिवंत राहिला की ज्ञानही मिळवू शकतो. मग जिवंत राहून जीवन नावाचं तत्व जे आपल्या हाती लागलेलं आहे त्या जीवन नावाच्या तत्वाचा विनियोग कुठं करायचा? कर्म करण्यात करायचा का तत्वज्ञान मिळवण्यात करायचा? सांगा, कसं करावं? काय कर्म करण्यामध्ये या जीवनात जिवंत राहिल्याच्या नंतर माणसाला कर्म करता येतं. ऐका, वेदाचा विचार जर आपण पाहिला तर वेदानं काही ठिकाणी तुम्ही जिवंत राहून कर्म करा असं सांगितलेलं आहे. काय जीवन हे कुर्वन्नेह कर्माणि जिजे विषय शतको समाहा. उपनिषदाने वर्णन केलं, 100 वर्ष माणसाने जीवन धारण करावं आणि या 100 वर्ष धारण केलेल्या कर्मामध्ये, जीवनामध्ये कुर्वन्नेह कर्माणि जिजे विषय शतको समाहा. कर्म करत करतच 100 वर्ष जगण्याची माणसाला इच्छा करावी. ऐका, 100 वर्ष जगा, कर्म करतच जगा. म्हणजे काय? जीवनामध्ये कर्म करता येतं. ऐका, जिवंत राहून जीवन धारण करून आपल्याला कर्मही करता येतं, एक फल. आणि जिवंत राहून आपल्याला या जीवनाच्या योगानं तत्वज्ञान संपादन करता येतं, दुसरं फल. कुठं अडकायचं कुठं अडकायचं नाही ठरवा. कुठं अडकायचं? जिवंत राहायचं कर्म करण्याकरता की जिवंत राहायचं तत्वज्ञानाकरता?
बोला बोला. तत्वज्ञानाकरता, जिवंत राहणं तत्वज्ञानाकरता सूतांनी स्पष्ट सांगितलं, जीवस्य तत्व जिज्ञासा. जिवंत राहण्याचं खरं फल काय आहे? तत्व जिज्ञासा. नार्थ यश्चेह कर्मभिः अर्थः न. जिवंत राहण्याचं, जीवनाचं कर्माशी काही प्रयोजन नाही, काही घेणं देणं नाही. जिवंत राहिल्यावर कर्म करावं लागतं, हा भाग वेगळा. जिवंत राहिल्यावर कर्म करावं लागतं नाही, जिवंत राहण्याकरता सुद्धा कर्म करावं लागतं, आहे की नाही? नाही कश्चित क्षणमपि जात तिष्ठत्य कर्म करू. गीतेनं सुद्धा सांगून ठेवलं, अरे कोणीही माणूस झाला, कोणीही जीव जरी झाला तरी क्षणभर सुद्धा कर्मा वाचून राहू शकत नाही. हे खरं आहे. आपण श्वासोश्वास केला, कर्म आहे. आपण भोजन केलं, कर्म आहे. आपण हातापायाची हालचाल केली, कर्म. हे कर्म करतच जगावं लागतं, हा भाग वेगळा आहे. पण कर्म करण्यात जगावं लागतं हे जरी खरं असलं तरी जीवनाचं खरं प्रयोजन कर्म आहे का जीवनाचं खरं प्रयोजन तत्वज्ञान आहे, याचा माणसाने विचार केला पाहिजे. जीवनाचं खरं प्रयोजन कर्म नाही, धर्माचं खरं प्रयोजन अर्थ नाही, अर्थाचं खरं प्रयोजन कामोपभोग नाही, कामाचं खरं प्रयोजन इंद्रियाला तृप्त करणं नाही, तसं जीवनाचं खरं प्रयोजन कर्म करणे नाही. ऐका, मग आता या चारही गोष्टीचं खरं प्रयोजन काय याचा विचार करत चला. धर्माचं खरं प्रयोजन आहे मोक्ष, अर्थाचं खरं प्रयोजन आहे धर्म, कामाचं खरं प्रयोजन आहे जीवन धारण, आणि जीवन धारणाचं खरं प्रयोजन जर काही असेल तर तत्व जिज्ञासा, तत्वज्ञान संपादन करणे. मग तत्वज्ञान संपादन करणं हे जीवनाचं खरं प्रयोजन आहे. ऐका, आणि कर्म करण्याकरता जीवन नाही, जीवनाचा आणि कर्म करण्याचा अर्थार्थी तसा संबंध ठेवू नये, असं जर सुतासारखा महात्मा भागवतासारख्या ग्रंथातून सांगत असेल तर कर्माचं महत्व आहे का? कर्माने आपल्या जीवनाला कृतार्थता येईल का? कर्माच्या योगाने जर मोक्ष प्राप्त झाला असता, ऐका, तर सुतांनी कर्म करण्यात आयुष्य घालवू नका, तत्व जिज्ञासेत आयुष्य घालवा, असं सांगायचं काही कारण होतं का? कर्माने मोक्ष प्राप्त झाला असता तर कर्म करू नका हे सांगायची गरज नव्हती. याचा अर्थ असा आहे की सुतासारखा महात्मा म्हणतो जगा, कर्म करण्याकरता नाही, तत्वज्ञानाकरता जगा, असं जर सुतासारखा महात्मा सांगत असेल तर त्याचा अर्थच असा झाला की कर्माचं महत्व नाही, जीवनामध्ये तत्वज्ञानाचं महत्व आहे. कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही, तत्वज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. सुतांच्या बोलण्याचा सुद्धा अर्थ झाला. ऐका, अमृतत्वस्य नाशास्ति वित्तेन, याज्ञवल्क्याने उच्चारलेल्या या वचनातून वित्त म्हणजे द्रव्य, त्या द्रव्यानं उपलक्षित होणारं द्रव्य साध्य कर्म, त्या कर्माने अमृतत्वाची आशा नाही. या सगळ्या वचनाचा आशय काय लक्षात आणून दिला आचार्याने? आचार्याने सगळी वचनं आपल्या समोर ठेवली आणि सांगितलं की बाबा श्रुतीला असं स्पष्ट सांगायचंय, ब्रवीति कर्मणो मुक्तेः अहेतुत्वम यत स्फुटम श्रुतीः. श्रुती माता, ऐका, कर्म आपल्याला मोक्षाला हेतू नाही, हेच या सगळ्या श्रुती वाक्यातून स्पष्ट रीतीने आपल्याला सांगायला लागलेली आहे. म्हणजे कर्माने मोक्ष नाही हा सिद्धांत आहे. मग कर्माने मोक्ष प्राप्त होत नसेल, ऐका, तत्वज्ञानाचा संस्कार असणारी जी माणसं आहे, ज्यांना भक्तीचं प्रेम नाही, नामाचं प्रेम नाही, फक्त तत्वज्ञानाचं प्रेम आहे, अशी माणसं आपल्याला असं म्हणू शकतात की या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर निश्चय असा झाला कर्माने मोक्ष नाही. मग कर्माने मोक्ष नसेल तर नामस्मरण हे सुद्धा एक प्रकारचं वाचिक कर्म आहे, त्याच्यात मोक्ष कसला मिळत नाही, म्हणून नाम म्हणता मोक्ष नाही, हा त्यांच्या मताचा अनुवाद झाला. बरं का? पण आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करताना एक वेदातलं वाक्य डोळ्यासमोर ठेवून कर्माने मोक्ष प्राप्त होतो असं सिद्ध करण्याचा काही लोकांचा जो प्रयत्न आहे, त्यांचं वाक्य आपण थोडंसं काल पाहिलं होतं. तमे तम वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन, असं ते वेदवाक्य आहे. वेदानुवचन करून, ऐका, परमात्म्याला यथार्थ रीतीनं जाणण्याचा साधकाचा जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नामध्ये साधकाकडून घडणारी जी साधन आहेत, सगळी क्रियात्मक साधन आहेत. त्यानं वेदानुवचन केलं, त्याला देव जाणता येतो. त्यानं यज्ञ केला, त्याला देव जाणता येतो. त्यानं दान केलं, त्याला देव जाणता येतो. त्यानं अनाशक केलं, तप केलं, त्याला देव जाणता येतो. त्यानं अनाशक म्हणजे उपवासाचं साधन केलं, त्याला देव जाणता येतो.
त्याला ब्रह्मचर्य पाळलं त्याला देव जाणता येतो. त्याला अंतःकरणामध्ये वेदशास्त्राच्या संबंधाने श्रद्धा असली त्याला देव जाणता येतो. ही सगळी साधनं 7 साधनाचा विचार या श्रुती वाक्यातून आलेला आपण जर डोळ्यासमोर धरला ऐका तर या 7ही साधनाची वर्गवारी करताना काही साधनं कायिक, काही साधनं वाचिक आणि काही साधनं मानसिक. श्रद्धा हे मानसिक क्रियात्मक साधन आहे. वेदांवचन हे वाचिक क्रियात्मक साधन आहे. यज्ञ, दान, तप, अनाशक, ब्रह्मचर्य ही सगळीच्या सगळी शारीरिक क्रियात्मक अशा पद्धतीची साधन आहे. ऐका मग काही शारीरिक क्रियात्मक, काही वाचिक क्रियात्मक आणि काही मानसिक क्रियात्मक साधन करून साधक ब्रह्माला जाणण्याची इच्छा करत असेल तर या क्रियेने मोक्ष प्राप्त होतो असं या वेदाच्या वाक्यातून सिद्ध करता येतं असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण ऐका नुसतं वेदानं वचन केलं आणि तत्वज्ञान मिळालं नाही मोक्ष मिळेल? माझ्या प्रश्नाचं उत्तर देत चला. वेदानं वचन केलं, वेदाचा अभ्यास केला, वेदाची घोकंपट्टी केली आणि तत्वज्ञान मिळवलं नाही, मिळालं नाही, त्याला मोक्ष मिळेल का? मिळत नाही. आपल्या समोर उदाहरण आहे. काय? छांदोग्य उपनिषदामध्ये नारदाच्या संबंधाने कथा आली. एकदा नारदाची आणि सनत कुमाराची गाठ पडली. सनत कुमार मोठे भाऊ आहेत, नारद लहान भाऊ आहेत. ब्रह्मदेवाच्या मानसिक पुत्रामध्ये मनापासून सात्विक अंतःकरणापासून शुद्ध अंतःकरणापासून सनकादिकाचा प्रादुर्भाव झाला आणि ब्रह्मदेवाची मानसिक सृष्टी संपून ब्रह्मदेवाने अवयवातून सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा ब्रह्मदेवाच्या मांडीतून नारद निर्माण झाले. पुंसंगान नारदोज्जज्ञे भागवतात वर्णन आहे. तृतीय स्कंदामध्ये तो कथा संदर्भ. ब्रह्मदेवाच्या मांडीतून नारदाचा प्रादुर्भाव, अवयवातून जन्मलेले नारद आणि मनातून जन्माला आलेले सनत कुमार. सनत कुमार ब्रह्मदेवाची संतती, नारद ब्रह्मदेवाची संतती, दोघांची गाठ झाली. मोठ्या भावाची गाठ पडली. मोठा भाऊ ज्ञानी आहे, तत्वज्ञ आहे, साक्षात्कारी आहे, अधिकारी आहे. हे लक्षात आल्याबरोबर नारदाने साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांना सांगितलं की महाराज एक कृपा करा. म्हणजे काय? अधिही भगवाहा, मला अध्ययन घडवा, मला ब्रह्मज्ञान द्या, ब्रह्मज्ञानाचा माझ्याकडून अभ्यास करवा, ब्रह्मज्ञान मला द्या, ब्रह्मज्ञान द्या, ब्रह्मज्ञान द्या म्हटल्यानंतर सनकाने त्यांना सांगितलं, सनत कुमारांना सांगितलं बसा नारदा बसा. उभ्या उभ्या गप्पा मारायची काही लोकांना सवय असते बघा. त्या उभ्या उभ्या गप्पामध्ये ब्रह्मज्ञान होत नाही, त्याला निवांत बसलं पाहिजे. आसीन संभवात तुकाराम महाराज सुद्धा सांगतात आपल्या ठाईचं बैसोनी करा एक चिंत. आणि देवाचं नामस्मरण करायला सुद्धा असं करावं लागतं. तर तत्वज्ञानाला उभ्या उभ्या कसं चालेल? बसा. आसीन हा बसलं पाहिजे, निवांत बसा. सरकारिकाने बसवलं, नारद बसले. नारदाने विचारलं, नारदा आता एक सांगा. ठीक आहे, काय तुम्हाला ज्ञान पाहिजे? हो. ब्रह्मज्ञान पाहिजे? हो. कशा करता ब्रह्मज्ञान पाहिजे? कशा करता पाहिजे? ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं असं तुम्हाला वाटलं, गोष्ट चांगली आहे, पण कशा करता ब्रह्मज्ञान पाहिजे वाटलं तुम्हाला? कारण काय? जे हातात द्यायचंय, आत्ताचा भागवतातला विचार घ्या, जे हातात द्यायचंय त्याच्यातून गौण फल मनुष्य साधणार जर असेल तर त्याच्या करता त्याच्या हातामध्ये शहाणा माणूस ते साधन द्यायला तयार होत नाही. एखाद्याच्या हातात अर्थ दिल्याच्या नंतर त्या अर्थाने धर्म न साधता काम साधण्याचा माझा विचार आहे असं अर्थप्राप्ती करून घेणारा समोरचा जर बोलू लागला, त्याच्या हातात शहाण्याने अर्थ द्यावा का? देऊ नये. मला धर्म सांगा, मी धर्मानुष्ठान करीन आणि धर्मानुष्ठानाच्या योगाने मला जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते सगळंच्या सगळं अर्थजात, त्याला धर्म शिकवू नये. मला जीवन हातात द्या, जीवनामध्ये मी केवळ कर्म करत राहीन, तत्वज्ञानाचा विचारही करणार नाही म्हणणाऱ्या माणसाला जगू द्यावं का? त्याच्या हातात जीवन देऊ नये. ऐका, सरकारिकांनी विचारलं नारदाला, तुम्हाला तत्वज्ञान पाहिजे, कशा करता सांगा. त्या तत्वज्ञानातून काय आहे? एक उपनिषद वाक्य वाक्य आठवत नाही पण आशय सांगतो. ज्याला तत्वज्ञान झालंय, ऐका,
अशा तत्वज्ञ महात्म्याची गाठ पडल्याच्या नंतर आपण आपल्या जवळचं सगळं द्रव्य समर्पण करून त्याची पूजा करावी. वाक्याचा अर्थ काय आहे? आपल्याला तत्वज्ञानी महात्मा भेटल्यावर आपल्या जवळ असलेलं वाक्य तुम्हाला वाटतं उद्या सांगतो मी, मला आता आठवलं नाही, आठवून सांगतो, जाता जाता अजूनही आठवलं तर सांगतो, सांगत नाही असं नाही. आपल्याजवळ असलेलं सगळं द्रव्य समर्पण करून तत्वज्ञानी महात्म्याची पूजा करावी. ऐका, हे वाक्य ऐकल्यानंतर तत्वज्ञ झाल्यावर भेटणारा प्रत्येक माणूस आपल्या जवळचं सगळं द्रव्य समर्पण करून आपली पूजा करणार आहे हे डोक्यात आल्यामुळे तत्वज्ञान मिळवायचा ज्यानं विचार केला त्याला तत्वज्ञान सांगावं का? झोपूच नका, सांगत चला, मला हो नाही म्हणत चला. बरोबर आहे का? सांगा ना. काय तत्वज्ञान? आता आपण धर्म, अर्थ, काम आणि जीवनाच्या दोन दोन फलाचा विचार केला ना, तसे तत्वज्ञान मिळवायचं हो. पण तत्वज्ञान कशा करता मिळवायचं? शोक करण्याकरता तत्वज्ञान मिळवायचे, दुःखातून तरुण जाण्याकरता, भवसागरातून तरुण जाण्याकरता तत्वज्ञान मिळवायचे का? तत्वज्ञान झाल्यावर जग आपली पूजा करणार आहे म्हणून तत्वज्ञान मिळवायचे? दोन फल आहेत. जग पूजा करतोय हे तत्वज्ञानाचं फल आहे. सगळं द्रव्य लोकांनी समर्पण करावं असं तत्वज्ञानाच्या बद्दल शास्त्रानं सांगितलंय. मग सगळं द्रव्य आपल्याला मिळावं लोकांचं याच्याकरता तत्वज्ञान मिळवायचं का आपल्याला शोकातून तरुण जाता यावं, जन्म मरणाचं संसरण आपलं थांबावं, काळाचा वळसा आपला थांबावा याच्याकरता तत्वज्ञान मिळवायचं? दोन फल आहे. कशाकरता तत्वज्ञान मिळवायचं? काळाचा वळसा चुकवण्याकरता, लोकांनी पूजा करावी याच्याकरता नाही. सनकादिकाच्या मनात विचार आला, नारद तत्वज्ञान मिळवायच्या प्रयत्नात आहेत, पण कशा करता? जगाने पूजा करावी म्हणून तत्वज्ञान मिळवायचंय, शोक करण्याकरता तत्वज्ञान मिळवायचं आहे? कशाने कशा करता तत्वज्ञान मिळवायचं? नारदाला विचारलं. नारदाने सांगितलं, म्हणे महाराज काय, मी बराच अभ्यास केला पण मी अजून 6 अहम भगवः शोचामी असं सगळ्याच्या सगळं शब्दशास्त्राचं अध्ययन करूनही मी शोक व्याप्त आहे. शोक व्याप्त आहे. माझा मुद्दा कुठे आहे? वेदांत वचन करून सुद्धा मोक्ष मिळत नाही, इथं माझा मुद्दा आहे. नारदाने काय सांगितलं सनकादिकाला? मी सगळं वेदशास्त्राचं अध्ययन केलंय. ऋग्वेदम भगवो अध्येमी, यजुर्वेदम भगवः अध्येमी, सामवेदम भगवः अध्येमी, अथर्वांगिरसम भगवः अध्येमी. भगवन गुरुच्या बद्दल भगवन शब्द वापरून नारद बोलायला लागले. भगवन सरस कुमाराला ते म्हणतात, मी ऋग्वेदाचा अभ्यास केला, वेदानुवचन झाले की नाही बोला. यजुर्वेदाचा अभ्यास केला, सामवेद सगळा मी अभ्यासामध्ये घेतला, अथर्ववेदाचं समग्र अध्ययन झालं, इतिहास पुराण सगळं अवलोकन केलं. विद्येमध्ये अपराविद्या म्हणून ज्या विद्येची प्रसिद्धी आहे ते सगळं विद्याजात मी मिळवलं, सगळं मिळवलं. आणि एवढा सगळा 4ही वेदाचा अभ्यास झालेला असूनही 6 अहम भगवः शोचामी असा मी शोकाकुळ आहे. सगळ्या वेदाचा अभ्यास करून शोकाकुळ आहे. आणि श्रुतम हि मे भगवत दृशेभ्यः तरत शोकम आत्मविद इति. आणि आपल्यासारख्या महात्म्यांच्या मुखातून मी ऐकलं की शोकातून तरुण जायचं असेल तर त्याच्याकरता आत्मज्ञान पाहिजे. एवढ्या सगळ्या शास्त्राचा अभ्यास केलाय, 4ही वेदांचं अध्ययन माझं पूर्ण झालंय, मी शोक व्याप्त आहे आणि शोकातून तरुण जाण्याकरता आत्मज्ञान लागतं असं आपल्यासारख्याच्या मुखातून मी ऐकलंय. म्हणून महाराज एक कृपा करा, माझ्या शोकातून तरुण झालं पाहिजे याच्याकरता मला तत्वज्ञान सांगा. मग सत्कारिकांनी विचार केला, हा याला तत्वज्ञानाच्या प्राप्तीची जी इच्छा झाली ती योग्य कारणात बसा नारदा सांगतो. मग नारदाला त्यांनी सांगायला सुरुवात केली, ज्ञान दिलं वगैरे वगैरे कथा. मला सांगायचं काय, नारदाने 4ही वेदाचा अभ्यास केला तरी तत्वज्ञाना वाचून नारदाला जर मोक्ष प्राप्त झाला नसेल तर वेदानुवचन करून मोक्ष आहे म्हणता येईल का? हो नाही म्हणा ना, बोला की पुढे मला बोलायचं अजून आपल्याशी. तुम्ही नाही म्हणा, दुसरं काही उदाहरण सांगायचा प्रयत्न करतो. अजून वेदानुवचन केल्याच्या योगाने मोक्ष प्राप्त होतो हे नारदाच्या आत्ताच्या उदाहरणातून दिसलं की केवळ वेदानुवचनानं तत्वज्ञाना वाचून मोक्ष प्राप्त होत नाही असं दिसलं. काय दिसलं सांगा, पहिलं दिसलं की दुसरं?
कोणते दिसलं नाही, काहीच दिसलं नाही. कारण डोळे झाकल्यावर दिसायचं कसं हा प्रश्न आहे. तत्वज्ञाना वाचून मोक्ष प्राप्त होत नाही. केवळ वेदांत वचन नारदांनी केलं, पण तरी एवढं सगळं अध्ययन करून 6 अहम भगवा हा शोचामी म्हणतात नारद. पण त्या नारदांना वेदांत वचनाने मोक्ष मिळाला नाही असं दिसतं. श्वेतकेतूचं उदाहरण बघा किंवा श्वेतकेतूचं उदाहरण बघा ना. श्वेतकेतू गुरुच्या आश्रमात राहून 12 वर्ष अभ्यास करून आपल्या बापाकडे परत आला. बापाने त्याला एका दिवशी विचारलं, म्हणजे काय श्वेतकेतू, काय शिकून आलास? श्वेतकेतूला काय सांगा, सगळी यादी सांगितली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, इतिहास, पुराण, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, निघंटू, छंदशास्त्र सगळं झालं. कोडून त्याला म्हणलं ही सगळी शास्त्र, एवढा अभ्यास केला. ते सगळं बघून घ्या. 13व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं भारत किर म्हणितले वगैरे वगैरे सगळ्या शास्त्राचं अवलोकन माझं झालेलं आहे. सगळं शिकून आलो. श्वेतकेतू बोलला. पण त्या श्वेतकेतूला वडिलांनी विचारलं की श्वेतकेतू, तुला असं काही ठाऊक आहे का की जे एक जाणलं असताना सगळं जाणल्यासारखं होतं? अभिमानच गळाला श्वेतकेतूचा. म्हणलं असलं काही ठाऊक नाही आपल्याला. एक जाणायचं आणि त्याच्यावर सगळं काही जाणल्यासारखं व्हायचं, असं होत नसतं, असं होत नाही. मग श्वेतकेतूचा अभिमानाचा ज्वर जाण्याकरता, आता हा अभिमानाचा ज्वर म्हणजे काय? शोकच एक प्रकारचा. हा शोक जाण्याकरता श्वेतकेतूला गुरुभावानं बापाला शरण जावं लागलं, त्यांच्यापासून तत्वज्ञान मिळवावं लागलं. मग अभिमान ज्वर गेला. मला सांगायचं काय, श्वेतकेतूच्या उदाहरणाला जरी आपण थोडासा श्वेतकेतूच्या उदाहरणाचा अभ्यास जरी केला, नारदाच्या उदाहरणाचा अभ्यास केला, तर श्वेतकेतू आणि नारदाच्या उदाहरणातून असंच आपल्याला दिसतं की केवळ वेदांत वचन करून काम भागत नाही, तत्वज्ञान मिळवावं लागतं. एक महाभारतात आलेली कथा आहे बघा. एक काय, एक ऋभू नावाचे ऋषी होते. फार मोठा अधिकार, तत्वज्ञानी. सनत कुमाराच्या पासूनच त्याने तत्वज्ञान मिळवलेलं. असे हे तत्वनिष्ठ महात्मा एक ऋषी असे फिरत फिरत निघाले होते. पुलस्त्य ऋषीच्या आश्रमात आले. गंडकी नदीच्या तीरावर तिथे पुलस्त्य ऋषीच्या आश्रमाची जागा दाखवली जाते. ते भरतांचा आश्रम सुद्धा, भरत जेव्हा राजर्षी होते, ते राजर्षीत्वातून भरत मुक्त होऊन ते तपस्या करता गेले ना, ते पुलस्त्य आश्रमामध्ये तिथं जाऊन राहिले गंडकीच्या तीरावर, असं वर्णन आहे त्यांच्या चरित्रात. त्या पुलस्त्य ऋषीकडे फिरत फिरत ऋभू ऋषी आले. आश्रमात आले. पुलस्त्य ऋषीने स्वागत वगैरे केलं, बसवलं. आणि मग पुलस्त्य ऋषीच्या आश्रमात तिकडं तिकडं नजर टाकून जेव्हा ऋभू ऋषी बघायला लागले, तेव्हा त्या पुलस्त्य ऋषीचा एक आले. पुलस्त्य ऋषीचा एक निदाघ नावाचा मुलगा, थोडं मुलाला शांत बसवा किंवा थोडं लक्ष द्या त्याच्याकडे. पुलस्त्य ऋषीचा एक मुलगा होता निदाघ. वेदाभ्यास त्याचा चालू होता. वेदाभ्यास चालू, वेदान वचनान मोक्ष याच्याकरता बोलायला वेदाभ्यास चालू. त्याचा वेदाभ्यास चालू असताना ऋभू ऋषीने जाऊन त्याच्याजवळ पाहिलं. चांगला उत्तम अभ्यास चालू. त्याने ऋभू ऋषी जवळ आलेले पाहिलं. बरोबर ब्रह्मनिष्ठ महात्मा आपल्या जवळ आला. साष्टांग नमस्कार घातला. नमस्कार घातल्याबरोबर ऋभू ऋषीने त्याच्याकडे बघितलं. केवळ वेदाची घोकंती करण्याचा याचा अधिकार नसून हा ब्रह्मविद्येचा अधिकारी आहे, लक्षात आलं. त्याला सांगितलं, काय करतोस म्हणे निदाघा, वेदाभ्यास चालू नाही म्हणे, याच्यात गुंतू नको. मग माझ्या बरोबर चल, तुझा अधिकार वेगळा आहे. अरे ही सगळी अपराविद्या ज्या पराविद्येकरता प्राप्त करून घ्यायची असते, त्या पराविद्येचा तुझा अधिकार आहे. चल तो माझ्या बरोबर, मी तुला काही शिकवतो, तत्वज्ञान देतो. निदाघाने बरं वाटलं. निदाघाने आपल्या वडिलांना विचारलं, पुलस्त्य ऋषीला, म्हणे बाबा काय, माझा वेदाभ्यास चालू आहे. हो, पण ऋभू ऋषी आहेत आपल्या आश्रमात. हो, त्याने मला सांगितलं तू वेद घोकत बसू नको, माझ्या बरोबर चल, तुला तत्वज्ञान देतो म्हणून सांगितलंय, जाऊ. पुलस्त्य ऋषीने सांगितलं, याच्यापेक्षा भाग्य कोणतं मोठं. महात्मा म्हणतो माझ्या बरोबर चल, तुला ब्रह्मविद्या देतो.
जा म्हणे, त्यांच्याबरोबर जा. ब्रह्मविद्याने संपन्न होण्याचा अधिकार तुझा त्यांना कळाला असेल, तुला नेतात, जा. त्याला नेलं. त्याला नेऊन काही दिवस आपल्या सोबत ठेवलं. त्याला तत्वज्ञानाचा उपदेश केला. आणि तत्वज्ञान त्याला झाल्याच्या नंतर, तत्वज्ञानाची जवळची अवस्था त्याला आल्याच्या नंतर, अपक्व अवस्थेत त्याचं तत्वज्ञान असताना सांगितलं की याच तत्वज्ञानाच्या अनुसंधानामध्ये, निधिध्यासनामध्ये तू राहा, कृतार्थ होशील, जा. पाय पडला, गुरुच्या पासून निघाला. निघताना त्याने विचारलं म्हणे, गुरु महाराज मी जवळ जा, आता काय कर? काही नाही म्हणे, तुला तत्वज्ञानाचा अगदी जवळ नेऊन सोडलेला आहे, ज्ञान दिलेलंच आहे, फक्त अपक्व आहे, ते पक्व व्हायचंय, दृढ व्हायचंय. अदृढ ज्ञानाच्या भूमिकेमध्ये तू आहेस, ते ज्ञान दृढ करून घ्यायचंय, त्याच्याकरता ज्ञानाचं अनुसंधान कर. बर, काय करू घरी जाऊन? काही नाही म्हणे, ग्रहस्थाश्रमी व्हायला तुला अडचण नाही, जा. त्याला परवानगी दिली. तो घरी आला. घरी आल्याच्या नंतर बापाला भेटला. बापाने त्याला सांगितलं आणि काय हरकत नाही बाबा, लग्न करायला गुरुने परवानगी दिली, तुझं लग्न होऊ दे. त्यानं लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर त्याला बापाने सांगितलं की बाबा तुला वेदशास्त्राचा अभ्यास झालेला आहे, तत्वज्ञान गुरुपासून मिळालेलं आहे, तत्वज्ञानाच्या अनुसंधानाकरता तुला एकांत पाहिजे. आणि आपल्या या आश्रमामध्ये तो एकांत तुला मिळण्याची शक्यता नाही. याच्याकरता एक कुठंतरी निवांत असा एखादा आश्रम करून तिथं तो राहा. तो गेला. एक नवीन आश्रम त्यानं स्थापन केला. स्वतःच्या तत्वचिंतना करता एक नवीन, लग्न झालेलं, बायको बरोबर आहे, एक दोन विद्यार्थी येतात त्यांचा करता राहिलेले. एक राजधानीच्या बाजूला वीरनगर नावाचं एक राजाचं नगर होतं. त्या राजधानीच्या बाजूला यानं एक आश्रम निर्माण केला. त्या आश्रमामध्ये राहायला लागला. गृहस्थाश्रमी झालेला. ऋभु ऋषीने बऱ्याच दिवसानंतर विचार केला की आपण त्या निदाघाला तत्वज्ञान दिलंय, पण त्या तत्वज्ञानाच्या अवस्थेला दृढता प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीनं आपल्या शिष्याचा प्रयत्न चालू आहे की नाही. का त्याने गृहस्थाश्रम स्वीकारायला सांगितलेलं असल्यामुळे गृहस्थाश्रमातच तो गुंतला. जाऊन बघितलं पाहिजे असं ठरवलं. त्याच्या आश्रमात यायचं ठरवून ऋभु ऋषी आले. दुपारची वेळ. नैवेद्य करून, वैष्णदेव करून हा काकबली टाकायला घराच्या बाहेर आला. अतिथीच्या रूपात, रूपांतराने गुरुदेव आले. त्याने काही स्वतःचं मूळ रूप तिथे व्यक्त केलं नव्हतं, वेगळ्या रूपात आले. यांना अतिथी म्हणून स्वागत केलं. या म्हणे महाराज बसा. घरात बसवून घेतलं, जेवण वगैरे दिलं. जेवण झाल्यानंतर त्यांना विचारायला लागलं, महाराज माझं जेवण करून तृप्त झालात ना? कुठून आलात? कुठं जायचंय? कुठं राहता? आणि हे सगळ्या व्यवहाराच्या दृष्टीनं त्याला विचारलेले प्रश्न ऐकल्याबरोबर ऋभु ऋषीने लक्षात घेतलं, याला काहीतरी उपदेश केला पाहिजे. ते म्हणाले, काय विचारता? काय विचारता? माझ्या घरचं जेवण करून तुम्ही तृप्त झालात का? अरे तृप्ती कोणाची असते? अतृप्ती कोणाला असते? अन्न सेवन करून तृप्त कोण होतो? प्राण होतो ना. अन्नाच्या सेवनानं तृप्ती प्राणाची आहे. आत्मस्वरूपाकडे त्या तृप्तीचं काही नाही. मी आत्मस्वरूप आहे. तुझ्या अन्नानं तृप्ती अतृप्तीचा प्रश्न मला विचारू नको. तुम्ही काय विचारला? कुठून आलात? कुठं जायचंय? कुठं राहता? अरे व्यापकाला कुठं राहता म्हणून विचारायचं काही कारण आहे? कुठून आलात? कुठं जाणार? परिच्छिन्नाला येणं जाणं असतं बाबा. आणि व्यापक ब्रह्मरूप जर आहे तर मला येणं जाणं नाही. व्यापकाचं सर्वत्र राहणं असल्यामुळे त्याला कुठं राहता म्हणून विचारायचं कारण नाही. एवढे ते प्रश्नाची उत्तराशी तत्वज्ञानाच्या दृष्टीने ऐकल्याबरोबर गुरुपासून तत्वज्ञान ऐकून आल्यापासून आजपर्यंत गृहस्थाश्रमात राहिलेल्या या निदाघाला असा तात्विक विचार ऐकायला मिळालाच नव्हता. त्यानं साष्टांग दंडवत घातल्यानं सांगितलं, म्हणे महाराज माझे गुरु आहेत की नाही तुम्ही? हो म्हणे. मग अशा रूपांतरानं काय आला? तुला शहाणा कराय करता? तुला हाती धरलंय ना, त्याच्यामुळे तुझ्या पूर्ण कृतार्थतेची जबाबदारी माझ्याकडे आहे. म्हणून मी तुला शिकवायला आलो बाबा. गृहस्थाश्रमात गुंतून पडलास, अनुसंधान बाजूला पडलं. अनुसंधान कर. अन्वयबोध तुला आता सांगितलाय. सर्वत्र व्यापन ब्रह्म असतं, हा अन्वयबोध आहे. सांगितलाय, चिंतन कर. त्याला सांगितलं. गुरु महाराज निघून गेले. पुन्हा काही दिवसानंतर 10-12 वर्षानंतर गुरु महाराजांच्या मनात विचार आला, अरे आपला शिष्य अजून कृतार्थ झाला की नाही बघितलं पाहिजे. निघाले, भेटायला आले. त्या दिवशी योगायोग असा, हा गृहस्थाश्रमी झालेला निदाग गावातून काहीतरी बाजारहाट करून सामान आणायकरता गावात गेलेला. मग घरी येऊन चौकशी केली गुरु महाराजांनी रूपांतरानं. बाजाराला गेले असं कळालं. बाजाराला आले. बाजारात एका ठिकाणी तो निदाग असा उभा असलेला पाहिला. ऋभु ऋषी जवळ गेले, शिष्याला ओळखलं.
त्याच्या बाजूला उभं राहून त्याला विचारायला लागले. एक राजाची मिरवणूक चालली होती आणि मिरवणूक चाललेली ती मिरवणूक बघत भासलेला आपला शिष्य पाहिल्याबरोबर ऋषीने त्याला विचारलं, हे काय चाललंय? त्याने सांगितलं, मिरवणूक. मिरवणूक म्हणजे काय असते? हे जे आहे ते मिरवणूकच आहे. बर, कोणाची मिरवणूक? राजाची मिरवणूक. बर, या मिरवणुकीत कोण कोण आहे? सामान्य माणसं आणि राजा. सामान्य माणसं कोणाला म्हणायचं, राजा कोणाला म्हणायचं? त्याने सांगितलं की नाही, जे पायी चाललेत ना, ही सगळे सामान्य माणसं आहेत. हत्तीवर जो बसलाय ना तो राजा. हत्तीवर म्हणजे कसा बसलेला? हत्तीवर म्हणजे काय? हत्तीवर बसलेला म्हणजे कसा बसलेला? आणि हे विचारल्याबरोबर तो निराग एकदम रागावला. त्या बाजूला उभ्या असलेल्या माणसाला त्याने मानगुट्टाला धरलं, खाली वाकवलं, त्याच्या खांद्यावर बसला आणि म्हणायला लागला, हा मी वर बसले ना. असा तो जो वर बसलाय तो राजा. हे जे खाली तुम्ही आहात ना, असा जो खाली आहे मोठाच्या मोठा, त्याला हत्ती म्हणतात. मग त्या महात्म्याने पुन्हा विचारलं, वर खाली काय असतं? आता काय करता? एवढी विटंबना झाल्यानंतर सुद्धा एवढ्या शांतपणानं तात्विक विचार करणारे आपल्या गुरुला सोडून दुसरे कोणी नाही. ते निदानाच्या लक्षात आलं. उतरला खांद्यावर, साष्टांग दंडवत घातला, सांगितलं, गुरु महाराज पुन्हा आलात? आलो म्हणे. कशा करता? अरे तू अनुसंधान करत नाहीस ना, तुला अनुसंधान घडवण्याकरता आलो. आणि मग तत्वज्ञानाचं अनुसंधान करून तो निदाघ ऋषीच्या कृपेने कृतार्थतेला प्राप्त झाला. ही कथा महाभारतात आहे. मला सांगायचं काय, तो निदाघ वेदाभ्यास करत होता. त्याचा वेदाभ्यास थांबवून त्याला तत्वज्ञानाचा विचार सांगण्याकरता ऋषी घेऊन जातात आणि मग तत्वज्ञान संपन्न करूनच सोडतात. त्याचा अर्थ काय? वेदानुवचनाने जर मोक्ष प्राप्त झाला असता तर त्याला वेदानुवचनातच ठेवलं असतं की तत्वज्ञानाकरता नेलं असतं? वेदानुवचनात ठेवायला पाहिजे होतं. ऋभु ऋषींनी निदाघाला तत्वज्ञान देण्याकरता वेदाभ्यास सोडवून नेलं. हे उदाहरण बघा. श्वेतकेतूला सर्व शास्त्राचा अभ्यास करूनही अहंकार मध्ये गेला नाही. हे उदाहरण लक्षात घ्या. सगळा वेदाधिकाचा अभ्यास करणाऱ्या नारदाला सुद्धा शोक प्राप्त झाला, शोक निवृत्त करून घेता आला नाही. हे लक्षात घ्या. आणि या सगळ्या उदाहरणातून आपल्याला एक चिंतन करता येतं, ते म्हणजे वेदानुवचनाने केवळ मोक्ष प्राप्त होण्याची शक्यता नाही. मग वेदानुवचन करायचं की करायचं नाही? आचार्य म्हणतात करावं. वेद नित्य मध्ये येता. कशा करता? या वेदानुवचनातून चित्तशुद्धीद्वारा मोक्ष मिळण्याची व्यवस्था होते, म्हणून वेदानुवचन करा. क्रियात्मक साधनाने मोक्ष प्राप्त होत नाही हे खरंय, पण क्रियात्मक साधनाने चित्तशुद्धी ही मोक्षाची योग्यता येते. यासाठी क्रियात्मक साधन करायचंय असा विचार आहे. अजून पुढच्या यज्ञ, दान, तप, अनाशक, ब्रह्मचर्य, श्रद्धा वगैरे साधनांनी मोक्ष प्राप्त होण्याच्या संदर्भात उदाहरणार्थ काही विचार आपल्याला अनुकूल प्रतिकूल करता येतो का? चिंतन करायचे. उद्याला पाहू.